तुम्हाला जास्त दाखवलं नाही, पण आता आपण घाटप्रभाच्या जस्ट थोडं पुढं आलोय आणि बाहेर मी तुम्हाला वातावरण चेक करतो. माझा आवाज थोडासा याचा नाही, पण वातावरण चेक करा तुम्ही. कसलं खतरनाक ढग आणि तिकडं पाऊस पण होती बघा, डार्क डार्क दिसतंय. तिकडं पाऊस बघा, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. तिकडं पाऊस होतोय आणि ढग असलं जोरात आलंय. मगापासून खूप तुम्हाला दाखवायचं म्हणते, पण सामानाकडे पण लक्ष ठेवायचं आहे. आणि मम्मी पप्पा झोपलेले, पण बघा काय जोरात दिसायला लागले ढगवर. आपण घाटप्रभाच्या पुढं माझ्यामध्ये अजून एक अर्ध्या पाऊण तासात आपण बेळगावला पोहोचू. पण वातावरण खतरनाक झालं मित्रांनो, खतरनाक. बघा चला जाऊया, पुढे जाऊया आपण अजून आणि बघा बेळगावला किती वाजता पोहोचतोय. मित्रांनो तुम्हाला दुसरं महाबळेश्वर दाखवतो. कसलं वातावरण झालंय बघा. आता इथं असं धुकट दिसतंय, पण कॅमेऱ्यात माझ्यामध्ये इतकं लक्षात येणार नाही. आणि मगाशी इतका मस्त व्ह्यू झालता, पण बघा एकदम जोरात पाऊस आलाय आणि इथलं वातावरण कसलं मस्त झालंय. अचानक पाऊस आला, पण पाऊस खूप म्हणजे खूप जोरात आहे. काय मस्त वातावरण झालंय, वाव. बघा कसलं खतरनाक दिसतंय. तिकडं डोंगर वगैरे पण आहे बघा आणि पावसाचं रट्ट बसतं बघा. मित्रांनो बघा दिसायचं बंद झालंय, एवढा खतरनाक पाऊस आलाय. कॅमेऱ्यात इतकं दिसेल तेवढंच, नाहीतर काय वातावरण खतरनाक. आपल्या भाषेत म्हणतात तसं खतरनाक.